गुड मॉर्निंग. चला विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत. आर्टिकल्स म्हणजेच उपपदे हा घटक, इंग्लिश ग्रामरचा हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यूजिंग द आर्टिकल ए अँड द. आर्टिकल कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? चला त्याविषयीच आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत. यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 758854536308 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही काय करा, तुमचा वर्ग टाकून मेसेज टाका. त्या ठिकाणी तुम्हाला त्या वर्गानुसार जॉईन करून घेतलं जाईल. चला या ठिकाणी आपण आर्टिकल या घटकाची आपण माहिती पाहणार आहोत. आता पहा, या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये ए अँड द ही 3 उपपदे आहेत, म्हणजे आर्टिकल्स आहेत. या 3 उपपदांचा वापर योग्य रीतीने करता आला पाहिजे. या उपपदांना दर्शक विशेषणे असे सुद्धा म्हणतात, कारण ती नामाविषयी अधिक माहिती सांगतात. तर पहा, या ठिकाणी आपण काही उदाहरणे पाहू. वी हॅव अ स्मॉल डॉग. वी हॅव अ स्मॉल डॉग. वी हॅव अ स्मॉल डॉग. आमच्याकडे एक छोटा डॉग आहे, कुत्रा आहे. मग या ठिकाणी पहा, ए आर्टिकलचा या ठिकाणी वापर केलेला आहे. अशाच प्रकारे अँडचा वापर केलेला आपण सेंटेन्स पाहू. ही इज अन अंपायर. तो एक अंपायर आहे. चला पुढचा आपण या ठिकाणी द या आर्टिकलचा वापर केलेला सेंटेन्स पाहू. द टायगर इज अ ब्युटिफुल ॲनिमल. टायगर काय आहे? एक सुंदर प्राणी आहे. तर पहा, या ठिकाणी याचा वापर आपण या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी करायचा? अँड आणि द हे पहा, या ठिकाणी हे अँड आणि हे द हे काय आहेत? आपले आर्टिकल आहेत. अँड द. मग याचा आपण या ठिकाणी शब्दाच्या अगोदर, कोणत्या शब्दाच्या अगोदर द चा वापर करायचा, अँड या आर्टिकलचा, परत ए या आर्टिकलचा वापर कसा करायचा त्याची माहिती आपण पाहू. तर पहा, या ठिकाणी आता सिंग्युलर कॉमन नाउन. तर पहा, या ठिकाणी सिंग्युलर कॉमन नाउन म्हणजे एक वचन सामान्य नामाच्या अगोदरच आपण ए अँड द या आर्टिकलचा वापर म्हणजे वापर करू शकतो. पहा, या ठिकाणी उदाहरणार्थ पाहू आपण. अ मॅन. अ मॅन हे एकच आहे, एकच. अ मॅन. अ टीचर. अ टीचर. असेच एक्सेट्रा आणखी काही तुम्ही बरेच उदाहरणं घेऊन आता आपल्याला आणखी पाहायचं आहे पुढं. आता अ ह्या आर्टिकलचा वापर आपण पाहिला आहे. अँड हे जे आर्टिकल आहे, ज्या ठिकाणी आपण वावल्स ए ई आय ओ यू हे जे वावल्स आहेत त्याचा उच्चार ज्या ठिकाणी होतो, अँड ह्या आर्टिकलचा वापर त्याच्या अगोदर करतात. ए ई आय ओ यू अँड हे जे आर्टिकल आहे याचा जो वापर आहे वावल्स. तर पहा, या ठिकाणी वावल्स ज्या ठिकाणी वावल्सचा उच्चार होतो शब्दामध्ये, सुरुवातीला वावल्सने जर शब्दामध्ये सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी अँड हे उपपद वापरलं जातं. आता वावल्स आपल्याला आपण पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओ तासिकेमध्ये. कोणकोणती वावल्स आहेत? ए ई आय ओ यू. ए ई आय ओ
यू हे काय आहेत आपले वॉवल्स म्हणजे स्वर. मराठीमध्ये आपण याला स्वर असे म्हणतो, वॉवल्स. मग आता पहा या ठिकाणी आपण आर्टिकल वापरत असताना वॉवल्सचा वापर कोणकोणत्या शब्दामध्ये करू शकतो वर्ड्समध्ये. तर पहा या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी ॲन ॲपल, ॲन ॲपल, ॲन ॲपल. ह्या ठिकाणी पहा या ठिकाणी ॲपल, ॲपलचा जो उच्चार होत आहे ॲपल असा होत असल्यामुळे या ठिकाणी ॲन हे उपपद आलेलं आहे, आर्टिकल आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा येचा आपण पाहिलं आहे. यानंतर ई पासून एक आपण वर्ड्स घेऊन पाहू. य. आता ई अँड यक, अँड यक, अँड यक. परत आय पासून, आय हे जे वॉवल्स आहे यापासून एक आपण शब्द पाहायचा आहे आपल्याला. चला, ज्यांना येते त्यांनी सुद्धा या ठिकाणी कमेंटमध्ये चॅटमध्ये याचं टाकायचं आहे. अँड आईस्क्रीम, अँड आईस्क्रीम, ICECREAM. सर्वांनाच आवडतं उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम. चला, यानंतर अँड ऑरेंज, ORANGE. पहा या ठिकाणी. यानंतर यू अँड अंपायर किंवा अँड अम्ब्रेला. अशा प्रकारे आपण या आर्टिकलचा वापर करू शकतो. आता पहा या ठिकाणी अँड आवर, अँड आवर म्हणजे तास, आवर म्हणजे तास. आता याचा आपण हावर असा उच्चार करतो का? याचा वाचन करत असताना आपण याचा हावर असं वाचतो का आपण याला? या ठिकाणी हे सायलेंट शब्द आहे आवर, आवर असा या ठिकाणी याचा उच्चार जो आहे. या ठिकाणी असे काही जे शब्द असतात अशा शब्दाच्या ठिकाणी सुद्धा आवर, हावर असं याचा या ठिकाणी उच्चार होत नाही, तर आ असा उच्चार या ठिकाणी होतो. म्हणून अँड हे उपपद या ठिकाणी लागत असते. मग आता द चा वापर या ठिकाणी आपण कसा करतो ते पहा. या ठिकाणी द ह्या आर्टिकलचा आपण वापर कोणत्या ठिकाणी करायचा ते पहा. आता हे जगातील, आता पहा या ठिकाणी जगातील एकमेव अद्वितीय नामापूर्वी द वापरतात. द स्काय, एक्झाम्पल पहा या ठिकाणी. द स्काय, स्काय म्हणजे आकाश, जे एकच आहे. स्काय हे काय आहे? मग एकच आहे. द मून, द मून, द मून. द अर्थ, द अर्थ, अर्थ म्हणजे पृथ्वी. म्हणजे एकमेव वस्तूसाठीच द या आर्टिकलचा जो आहे वापर या ठिकाणी करत असतात. आता पहा या ठिकाणी किंवा एखाद्या नामांकित व्यक्तींच्या नावा पुढे सुद्धा आपण या ठिकाणी अगोदर जे आहे द या आर्टिकलचा वापर करतो. उदाहरणार्थ पहा, द बिल गेट्स, द बिल गेट्स, द बिल गेट्स. द रतन टाटा, द रतन टाटा. अशा प्रकारे जे मोठे लोक असतात, जे एकच नाव त्यांचं गाजलेलं असतं, त्यांच्या नावाच्या पुढं अगोदर जे आहे आपण द या आर्टिकल्सचा वापर करतो. अशाच प्रकारचं आणखी एक आपण उदाहरण पाहूया. आपण द वाक्यामध्ये कसं वापरायचं ते पहा या ठिकाणी. गिव मी अ ग्लास, ग्लास ऑफ अ मिल्क.
मला 1 ग्लास दूध द्या. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी या वाक्यामध्ये याविषयी आपल्याला हे दूध कसं होतं हे सांगण्यासाठी आपण द चा वापर या ठिकाणी करू शकतो. द मिल्क इज हॉट. द मिल्क इज हॉट. नमस्कार सर. तर अशा प्रकारे आपण द चा सेंटेन्समध्ये वापर करत असताना अशा प्रकारे द चा वापर करू शकतो, द या आर्टिकलचा. तर पहा या ठिकाणी आता आपण ये चा वापर या ठिकाणी जे कॉन्सोनंट्स आहेत त्या शब्दाच्या अगोदर त्या उच्चार हे जे आर्टिकल आहे त्या ठिकाणी कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने जे आहेत त्या नामाच्या ज्या ठिकाणी व्यंजनांचा उच्चार होत आहे शब्दामध्ये त्या शब्दाच्या अगोदर ए या आर्टिकलचा वापर या ठिकाणी आपण करतो. जसं की आपण काही ए आणि ॲन हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत तो आपण या ठिकाणी घेऊ. म्हणजे त्या शब्दाला आपण ये आर्टिकल कोणत्या शब्दाच्या ठिकाणी वापरायचं आणि ॲन हे आर्टिकल कोणत्या शब्दाच्या ठिकाणी वापरायचं हे आपण या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. तर पहा या ठिकाणी ॲन आवर्स. तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ॲन आवर्स. अँड आवर म्हणजे अँड हावर असं आपण या ठिकाणी याला वाचतो का? हावर असं वाचतो का या ठिकाणी पहा, या ठिकाणी हावर न वाचता या ठिकाणी एच जी आहे या ठिकाणी सायलेंट असल्यामुळं HOUR आवर या ठिकाणी आचा उच्चार होत आहे. या ठिकाणी शब्दाच्या सुरुवातीला प्रारंभला आचा उच्चार होत असल्यामुळं ॲन हे या ठिकाणी आर्टिकल येईल. ॲन हे आर्टिकल उपपद आवरच्या अगोदर येईल. अँड ऑनेस्ट. हॉनेस्ट असं आपण या ठिकाणी वाचतो का? हॉनेस्ट असं नाही वाचायचं. एच जे आहे या ठिकाणी सायलेंट आहे. ऑनेस्ट आ या ठिकाणी याचा जो प्रारंभ होत आहे, जी आवाज येत आहे असा येत असल्यामुळे या ठिकाणी ॲन हे आर्टिकल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे ॲन. चला, युजफुल बुक. या ठिकाणी यू या ठिकाणी आलेला आहे बघा. सुरुवातीला यू आलेला आहे. AEIOUचं वावल्समधील यू आलेला आहे, पण या ठिकाणी त्याचा उच्चार पहा, शब्दाचा उच्चार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला योग्य आर्टिकल लावता येईल. USEFUL युजफुल बुक. यू असा उच्चार होत आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी कॉन्सोनंट्समध्ये पहा, या ठिकाणी यू हा जे आहे YOU यू जो आहे या ठिकाणी हे कॉन्सोनंट्सचा उच्चार होत आहे, म्हणून ये ह्या आर्टिकलचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. ये हे आर्टिकल या ठिकाणी येतं. अ मॅन हे काय आहे? कॉन्सोनंट्स आहे. मॅन म चा उच्चार या ठिकाणी होत आहे सुरुवातीला, म्हणून या ठिकाणी अ मॅन असं येईल. आता आईस्क्रीम. आईस्क्रीम वावल्सचा उच्चार या ठिकाणी होत आहे, म्हणून अँड आईस्क्रीम. अँड अंपायर या ठिकाणी UMPIRE अंपायर असं आपण म्हणतो का या ठिकाणी? उंपायर नाही, अंपायर सायलेंट या ठिकाणी यू जे आहे सायलेंट आहे, म्हणून अँड अंपायर या ठिकाणी वावल्सचा जो उच्चार होत आहे या वर्ड्समध्ये, म्हणून अँड हे आर्टिकल या ठिकाणी लागतं. आता पहा या ठिकाणी द सन, जी एकच जगातील एकमेव वस्तू किंवा एकच आहे त्याला आपण द हे आर्टिकल वापरतो. द सन, द मून, द स्काय अशा प्रकारे.
द हे आर्टिकल या ठिकाणी वापर। आता हॉर्स, हॉर्स हे एक वर्ड्स आहे। मग आता हॉर्सचं वाचन केल्यानंतर आपल्याला हॉर्स ह्याचं पहा या ठिकाणी हॉर्स, मग याचा सुरुवातीचा जे आवाज आहे ह असा आहे। मग ह आवाज या ठिकाणी कॉन्सोनंट्समध्ये येतं, म्हणून या ठिकाणी अ हॉर्स। या ठिकाणी आर्टिकल जे काही येईल अ येईल। अ बाईक, बीचा आवाज आहे या ठिकाणी, म्हणून अ बाईक। अ कार, कचा आवाज आहे या ठिकाणी, म्हणून अ कार। एलिफंट, या ठिकाणी ELEPHANT, एलिफंट, ईचा आवाज या ठिकाणी होत आहे। ई या वावल्सचा आवाज या ठिकाणी होत असल्यामुळं अँड एलिफंट अशा प्रकारे येईल। इडियट्स, आता पुढचा वर्ड्स पहा आपला इडियट्स। मग या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी उच्चार जो आहे पहा या ठिकाणी इडियट्स, ईचा उच्चार आयचा उच्चार होत आहे या ठिकाणी, म्हणून अँड इडियट्स। अर्ण, अर्ण, मग या ठिकाणी कोणता आर्टिकल येईल, येईल का ॲन येईल, चला सांगा बरं। या ठिकाणी येईल ॲन अर्ण। सायलेंट आवाज ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी वावल्सचा उच्चार होतो, म्हणून त्या ठिकाणी अर्णच्या अगोदर ॲनचा वापर या ठिकाणी केला जाईल। या ठिकाणी देशाच्या नावाच्या अगोदर सुद्धा आपण द चा वापर, द या आर्टिकलचा वापर करतात। द इंडिया, द जपान, द अमेरिका अशा प्रकारे जे एकच आहे, जी वस्तू एकच असते तेव्हा आपण द वापरतो। द सन, द अर्थ, द मून अशा प्रकारे। तर आता आपण काही याच्यावरती एक्झाम्पल पाहू, वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये एखादी आपण सेंटेन्स पाहू। आता पहा या ठिकाणी आय एट अ मँगो, मी आंबा खाल्ला। आय एट अ मँगो, मग त्याचं या ठिकाणी पहा, मग मँगो, द मँगो। The mango was sweet. The mango was sweet. तो आंबा गोड होता। अशा प्रकारचे सेंटेन्समध्ये द चा या ठिकाणी द या आर्टिकलचा वापर केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे। आर्टिकल हा भाग आपण पाहिलेला आहे। यश परगी या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।